ऑर्डर मिळालेला आहे. गावाकडच्या लोकांना जरा माहिती आहे रियालिटी आहे. कसं काय मंडळी, नमस्ते, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. तर सॉरी मी थोडा भीत आहे. तर हा आहे माझा पहिला यूट्यूब चॅनलवरती पहिला ब्लॉग, म्हणजे फुल ब्लॉग. तर आज मी शेतामध्ये जाणार होती, मी आली आहे शेतामध्ये. तर मी डिसाईड केलं की मी म्हटलं की काऊन नाही मी ब्लॉग बनवत, हो ना, म्हणजे ब्लॉग बनवायला पाहिजे. तर आमच्या शेतामध्ये की नाही बायासुद्धा आहेत मिरची तोडायसाठी, आणि मी इथे ब्लॉग बनवायसाठी आली आहे. माझ्या घरच्यांना माहिती नाही की मी ब्लॉग बनवत आहे, म्हणून त्यांना सांगितलं की मी बस फिरायसाठी येणार आहे. तर मला भीती वाटत आहे की ते काय करत आहेत, म्हणून माझ्याकडे बघत आहेत की नाही म्हणून. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या शेतामध्ये, शेतकरी माणसांच्या शेतामध्ये कोणकोणती पिके असतात, थोड्याशा जागेमध्ये किती सारा पीक काढून येता येते. म्हणजे जे शेतकरी लोक असतात त्यांच्याकडे खूप जास्त शेती नाही राहत, कोणाकोणाकडे. आमच्याकडे पण जास्त शेती नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या छोट्याशा शेतीमध्ये आम्ही कोणकोणती पिकं घेतो आणि कोणकोणती पिकांचं उत्पादन करतो, त्यांना विकतात कसे, त्यांची सोय कशी करतात, हे सगळं मी दाखवणार आहे. आणखी खूप काही, म्हणजे मला वेळ मिळाला तर मी खूप काही मजेदार करणार आहे. तर चला बघूया. आणखी एकदा थँक्यू सो मच फॉर क्लिक. माझी मातृभाषा मराठी आहे. माझे वडील शेतकरी आहेत आणि मला खूप अभिमान वाटते स्वतःवर आणि माझ्या वडिलांवर आणि सगळ्या शेतकरी मित्रांवर की ते शेतकरी आहेत. शेतकरी म्हणजे सगळ्यांचा पोट भरणारा. आजकालच्या काळामध्ये जरी शेतकरी नाही असणार तर एक सुद्धा माणूस आपला पोट भरू शकणार नाही. शेतकरी शेतामध्ये दिवसभर, कधी कधी तर रात्रीच्या वेळेस सुद्धा अर्ध्या रात्री झोपेतून उठून त्यांना शेतावर जावं लागते पाणी द्यासाठी, काही काम असले तर ते करण्यासाठी. कारण आमच्या इकडे जी लाईन असते, लाईन म्हणजे आपल्या घराकडे पण सुद्धा लाईटची सुविधा असते, त्याच प्रकारे शेतामध्ये सुद्धा लाईट बिलची सुविधा असते. म्हणजे की जरी पाणी द्यायचं असलं तर कोणाकोणाच्या शेतामध्ये विहिरी असतात, कोणाकोणाच्या शेतामध्ये बोर लावलेली असते, तर त्याच्यासाठी सुद्धा लाईटिंगची गरज असते. तर ती लाईट मेन म्हणजे जी शेतकऱ्यांसाठी गरजेची असणारी लाईट, शेतातली लाईट, ते रात्रीच्या वेळेस जास्ती असते. दिवसानी ती राहत नाही आणि रात्रीच्या वेळेस ती लाईट येते. तर म्हणून जे जितके पण शेतकरी मित्र असतात, शेतकरी पालक असतात, त्यांना रात्री अर्ध्या रात्री उठून आपल्या बागेमध्ये जावं लागते, दूर अंधारामध्ये, भीती असते, तरी पण ते आपल्या शेतामध्ये जातात. आणि ते लाईट रात्री येत असल्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळेस सुद्धा काम करावं लागतो. आता मला बसण्यासाठी जागा मिळालेली आहे. तर आमच्या शेतामध्ये बेसिकली 4 पिके आहेत. आम्ही 4 पिके घेतलेली आहेत. पहिली पराठी, ज्याला आम्ही कापूस सुद्धा म्हणतो, आणि दुसरी मिरची, तिसरा सोला, आणि चौथी म्हणजे धान, गहू, जे काही पेरायचं असतं बांधायमध्ये ते. तर तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू काय, जसं आपल्या इकडे गोल्ड म्हणजे सोनं असते, बरोबर आहे, तशाच सारखा आमच्या इकडे जो कापूस असते ना, कापसाला आमच्या इकडे व्हाईट गोल्ड म्हणतात, पांढरं सोनं. कारण की अगोदरच्या काळात सुद्धा आणि आता सुद्धा जो कापसाचा भाव आहे तो सोन्या इतका महाग आहे. तर म्हणून कापसाला व्हाईट गोल्ड सुद्धा म्हणतात. तर बस ही 4 पिके आमच्या इकडे आहे. आणि आमच्या इकडे आणि इकडच्या शेतकऱ्यांचं
चला आता मी तुम्हाला आमची मिरची दाखवते की नाही. म्हणजे शहरातल्या लोकांसाठी पण की नाही कष्ट करणं खूप गरजेचं असते बरं का. त्यांना शेजारीलच्या घरून भाजीसुद्धा मागता येत नाही आणि गावाकडची जे लोक राहतात की नाही त्यांना जरी भाजी लागली ना तर ते आजूबाजूच्या शेजारील लोकांना की नाही म्हणतात की अगं वाटीभर भाजी दे, टमाटर संपला टमाटर दे, मिरची पावडर संपली मिरची पावडर दे आणि ते मागून आणतात. पण जे शहरातले लोक राहतात त्यांच्यासाठी हा खूप कठीण असते. आपण मागू पण शकत नाही कोणाला की मला साखर लागली तर साखर दे, तर मग 10 वेळा म्हणतात ते लोक. आपण मागू पण शकत नाही. पण शेतकरी म्हणजे गावाकडचं ना खूप मस्त आहे. गावाकडच्या लोकांना जरी टमाटर नाही लागले म्हणजे टमाटर नाही असलं मिरची पावडर काकूच्या करून मागून काही लागलं तर काकूच्या घरून मागून. आपण मागतो तर आपल्याला माहिती आहे जर जेव्हा त्यांना लागेल तर ते सुद्धा आपल्याला मागणार तर अशा प्रकारे आपण म्हणजे जे काही लागेल ते घेऊ शकतो. जे आता जरी आपण कमाईची गोष्ट केली ना तर शहरातल्या वुमन्स खूप साऱ्या वुमन्स ज्या असतात त्या कोणी हाऊसवाईफ असतात, घरी राहतात आणि कोणी कामं करतात. पण गावाखेड्याकडच्या ज्या लेडीज असतात, ज्या फिमेल्स असतात त्या तर काम करू नाही शकत ना. म्हणजे ऑफिसमध्ये नाही जाऊ शकत त्या, कारण की इकडे तेवढी अवेअरनेस नसते आणि वरून म्हणजे इकडे तितके साधन नसतात की कोणी ऑफिसमध्ये जाईल, कोणी कामावर जाईल. तर इकडे फक्त एकच साधन असतो बायांच्या कमाईसाठी. एकच साधन म्हणजे की तो वणीला जाणे. सगळी माझी वाट पाहत असणार. आमची इथे बाया आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. एखादा जरी म्हणजे कोणी डॉक्टर राहिला, इंजिनियर राहिला तर त्यांचा म्हणजे त्यांना जॉब मिळून जाते. त्यांनी ते पण प्रयत्न करतात तर त्यांना जॉब मिळते आणि त्यांना जास्ती नाही तर जे नोकरीवाले असतात लोक त्यांना 15,000 महिन्याची 20,000 30,000 कोणाकोणाला लाख रुपये मिळतात आणि कोणाकोणाला तर 1,50,000 सुद्धा मिळतो. जे आपले शेतकरी बांधव राहतात, शेतकरी मित्र राहतात त्यांचा खूप कठीण आहे. त्यांना ना रविवारची सुट्टी राहत, ना कोणत्या फेस्टिवलची सुट्टी राहत आणि ना त्यांना महिन्याचा पगार मिळत. तुम्हाला माहिती आहे हे रियालिटी आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांची की कधी कधी तर त्यांना वर्षभर राबल्यानंतर सुद्धा पैसा मिळत नाही. कधी कधी तर त्यांना उपाशापोटी झोपावं लागते. नोकरीवाल्या लोकांना महिनाभर राबलं की महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना पगार मिळतो. त्यांचा हाती 10,000 20,000 जितके मिळतात तितके मिळतात. पण जे आपले शेतकरी लोक राहतात त्यांचं काही ठरवलंच नसते. त्यांचं ना कोणता रुटीन राहत ना त्यांची कोणती टायमिंग राहत. त्यांना सकाळी दुपारी कधी कधी तर अर्ध्या रात्री सुद्धा पाणी देण्यासाठी त्यांना शेतामध्ये यावं लागते. आणि तरीही त्यांना वर्षभर राबल्यानंतरही कधी कधी पैसा मिळत नाही, पीक मिळत नाही.